86 संघ, 2 महिलांचे संघ 88 टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। 11 दिवसीय महासंग्राम तुम्ही अनुभवताय। किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफीचा। चला फिल्डिंग लावून घ्या टीम जागृती स्पोर्ट्स रायगड। जास्त वेळ घेऊ नका कारण एक मॅच अजूनही कव्हर करायची आहे। तुमचा सामना संपल्यानंतर आणखीन एक मॅच आहे। चला जागृती स्पोर्ट्स अंपायर मैदानाच्या आतमध्ये आहेत, लगेच फिल्डिंग लावून घ्या। तर दुसऱ्या फेरीतला सामना आणि त्या सामन्याला आता सुरुवात होईल। एनबी स्पोर्ट्स धनकोडी पुणे विरुद्ध जागृती स्पोर्ट्स रायगड या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना असेल। टॉस झालाय, जागृती स्पोर्ट्स रायगडने टॉस जिंकलाय। गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी टीम एनबी स्पोर्ट्सच्या विरोधात घेतलाय। हा सामना तसं पाहिलं तर जे यंगस्टर आहेत जागृती स्पोर्ट्स रायगडचे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, कारण दुसऱ्या बाजूला प्रोफेशनलिझम तुम्हाला पाहायला मिळते, कारण हे खेळाडू जे आहेत ते सातत्याने प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळत आलेले आहेत। केतन म्हात्रे असेल, प्रथमेश असेल, आकाश शिंदारिया असेल, या टीमचा विक्रांत चव्हाण सारखा खेळाडू त्या टीम मध्ये आहे ऍज अ बॉलर। त्याचा वापर मगाशी त्यांनी केला, सामनावीराचा पुरस्कार त्यांनी जिंकला। त्याच्यामुळे आपण पाहतोय की एका बाजूला असा संघ आहे ज्यांच्याकडे खुल्या गटात क्रिकेट खेळण्याचा अनुभव थोडासा कमी आहे, परंतु मागचा जो सामना तुम्ही पाहिला असेल जो त्यांनी अलिबागच्या विरुद्ध जिंकला तो सामना, आणि त्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली। खास करून 45 धावांची खेळी आशिष पाटीलने देखील साकारली होती। सामन्याला सुरुवात होईल। तीच सलामीची जोडी, प्रथमेश म्हात्रे पिट्टू फ्रॉम फुंडे उरण आणि दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे फ्रॉम वाकळण। कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील तोच दरारा।
बॅटिंग मधला वाकण टीमचा आणि आता फलंदाजी करताना दिसेल या मॅच मध्ये। नेक्स्ट मॅच मध्ये चॅम्प 11 खेळण्यासाठी सज्ज होईल। या मॅच मधला विजेता संघ चॅम्प 11च्या विरुद्ध खेळेल। दर्पण देडी यांचा संघ आहे। अंगद पाटील यांचंही इथे आगमन झालं, त्यांचंही स्वागत। मागच्या मॅच मध्ये अंगद देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। सामन्याला सुरुवात, अंपायरचा सिग्नल, एक्स्ट्रा प्लेयर पाठवा दोन्ही टीम कॉमेंट्री बॉक्स मध्ये। बॉलिंग करणाऱ्या संघाचा विशेष म्हणजेच अविनाश वाघ, वाघाची वाडी, गावचा खेळाडू। पहिलाच बॉल ओरपिच होता, लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला षटकार केतन मात्रेच्या बॅट मधून। लेंथ मध्ये नक्कीच चुकला इथे अविनाश, कारण स्लॉट मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही। मी मगाशी देखील उल्लेख केला की प्रोफेशनलिझम ठासून भरलंय या खेळाडूंकडे। अनेक वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर ते सातत्याने खेळतात। कधी आज पनवेल मध्ये असतील, उद्या कुठल्या भारताच्या कानाकोपऱ्यात असतील, हे तुम्हाला आम्हाला देखील माहित नसतं, परंतु त्याचमुळे तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर काम करावं लागेल। या टीमला जर हरवायचं असेल तर थोडंसं विपरीत जाऊन विचार करावा लागेल। गोलंदाजी चांगली करावी लागेल, ती टशन मॅच मध्ये पाहायला मिळाली पाहिजे, ती जिद्द मॅच मध्ये पाहायला मिळाली पाहिजे। पहिल्या बॉलवर षटकार आलाय अविनाशच्या विरुद्ध फलंदाजीमध्ये केतन मात्रेकडून। आणि तेच जर तुम्ही मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 18 बॉल मध्ये 28 समीकरण ठेवलं होतं अमोल मात्रे यांच्या टीमने। आणखीन एक मोठा धमाका, आता लेंथ लवकर पिक केल्याने समोर पुल केला बॉल, सरळ पाठवलाय बॅक टू बॅक बाउंड्रीज साठी। बॅक टू बॅक 2 षटकार इथे वसूल केलेत फलंदाजीमध्ये केतन मात्रेने। अनुभव कमी आहे अविनाश वाघकडे। पहिला बॉल स्लॉट मध्ये, दुसरा बॉल लेंथ बॉल, सलग 2 बॉलवर 2 षटकार मारलेत केतनने। ही खासियत राहिली आहे केतनची। चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा। 4 ओव्हरची मॅच आहे, 2 बॉलवर 2 षटकार, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा। अनेक वेळा अशा संधी येतात केतनकडे, त्याला तो 6 बॉल 6 षटकार मारण्याच्या उंबरठ्यावर असतो। आता 2 बॉल मध्ये 2 तर मारलेत, म्हणूनच ISPL मध्ये ऑलमोस्ट 17.25 लाख रुपयाची बोली चेन्नई सिंगम या टीमने राईट टू मॅच करत असताना त्याला आपल्या टीम मध्ये समाविष्ट केलंय। पुढचा बॉल घेऊन अविनाश, ओ बॅटची कडा घेतली होती विकेट किपरने, हा झेल सोडलाय। नक्कीच एक मोठी संधी निर्माण केली होती अविनाश वाघने, परंतु शेवटी विकेट किपरच्या हातातून हा झेल सुटलाय। पकडा झेल जिंका, क्रिकेटचा अद्भुत खेळ, सोडू नको तू झेल अन्यथा होशील फेल। आणि इथे हा झेल सुटल्यानंतर परत एक वेळा केतन खेळण्यासाठी सज्ज होईल अविनाशच्या अगेन्स्ट। स्लोअर बनवता फुल टॉस, आडव्या बॅटने खेळलाय, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, 4 धावा मिळतील। येतोय केतनच्या बॅटमधून चौकार, चांगला प्रयत्न तिथे केला होता अजय बसमानने। एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो, बेस्ट फिल्डरचा किताब त्याने RPL रायगड प्रीमियर लीग मध्ये पटकावलाय। माथेरानचा हा खेळाडू, माथेरान म्हटल्यानंतर घोड्यांच्या टापांचा आवाज, पर्यावरण साठी जाणलं जाणारं शहर। स्वीप केलाय, चांगला फटका, हा देखील बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावा मिळतील केतनच्या खात्यामध्ये, 2 षटकार 2 चौकार, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 20 एक डॉट बॉल। 5 बॉलचा खेळ संपलाय। कधी कधी हाही प्रश्न पडतो या अंदाजामध्ये केतन मात्रे ज्या वेळेला खेळतो त्याच्या बॅटला फक्त षटकाराचा आणि चौकाराचाच पाडा शिकवलाय की काय, ज्या अंदाजामध्ये त्याचा खेळ सुरू असतो। 2 षटकार 2 चौकार त्याने मारलेत, 20 धावा केल्यात। अविनाशच्या विरुद्ध आक्रमण पहिल्या ओव्हर पासून। 4 ओव्हरची मॅच आहे, जो संघ जिंकेल तो चॅम्प 11च्या विरुद्ध खेळेल। चॅम्प 11चा देखील प्रवास या स्पर्धेमध्ये थक्क करणारा राहिलाय। 2 सामने त्यांनी चेस करत असताना जिंकलेत। ऑन साइडला दिशा दिली, मिड ऑनचा फिल्डर त्याच्यापासून थोडासा उजव्या बाजूला दूर चाललाय बॉल। अजय बसमाने बॉल अडवलाय, थ्रो चांगला आहे तो विकेट किपर एंडला। 2 धावा मिळतील, परंतु इथे पायामध्ये थोडासा क्रॅम्प आल्यासारखं वाटतोय पिट्टूच्या। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय। पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 22 धावा। पहिल्याच ओव्हर मध्ये 22 धावा वसूल केल्यात NB स्पोर्ट्सने।
टीम जागृती स्पोर्ट्स रायगडचं पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाजीमध्ये अविनाश वाघने. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू होईल. प्रत्येक ओव्हर नंतर कृपया टीम मीटिंग घेऊ नका ही नम्र विनंती आहे, कारण अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि घड्याळात वाजलेत बरोबर 4:31. एक मॅच अजूनही कव्हर करायची, त्यामुळे सहकार्य करा. 6च्या आसपास सूर्य अस्ताला जातो. आता आपण पाहतोय ऑलमोस्ट झाडांच्या बाग लपायला सुरुवात झाली आहे सूर्याच्या माध्यमातून आणि त्याचमुळे सावल्या ज्या आहेत त्या दाट होत चालल्यात मैदानामध्ये. त्यामुळे सहकार्य करा, सहकार्याच्या भावनेने खेळा. क्रिकेटिंग स्पिरिट इथे दाखवा ही सगळ्यांना नम्र विनंती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावा आहेत स्कोर बोर्डवर 22. अविनाश वाघ याने हे पहिले षटक हाताळलं. केतन मात्रेने 6च्या 6 बॉल फेस केलेत आणि वैयक्तिक 22 धावा कुठल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी साहिल लहाने भिंगारवाडी गावचा हा खेळाडू गोलंदाजी करताना दिसेल. तुम्ही पाहताय जो हा संघ आहे जागृती स्पोर्ट्स रायगड, रायगडातले खेळाडू, ग्रामीण गटातले खेळाडू तर पहिलं षटक संपलंय. 22 धावा फलकावर लागल्या. सेकंड ओव्हर मध्ये साहिल लहाने गोलंदाजी करताना दिसेल. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. दिशा दिली आहे, फिल्डर आहे तिथे, विकेट मिळेल. पहिली विकेट गमावली आहे. बस याच जिद्दीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 0वर आउट होतोय प्रथमेश मात्रे. या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये पहिली विकेट गमावली आहे एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेने. नेक्स्ट बॅटर चर्चा होतीये, कुठला बॅटर आता मैदानामध्ये जाईल. चला, एक बॅटर आउट झाल्यानंतर लगेच दुसरा बॅटर मैदानामध्ये पाठवा ही नम्र विनंती आहे. सगळ्यांसाठी रूल अगदी समान आहेत, कारण आम्हाला याच्यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे. फास्ट सेकंड बॅटर मैदानामध्ये पाठवायचं आहे. न्यू बॅटर अमित नाईक आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. लेफ्ट हँडेड बॅटरला राईट हँडेड बॅटरने इथे रिप्लेस केले. प्रथमेश मात्रेच्या जागेवर अमित नाईक फलंदाजीसाठी आलाय आणि अमित नाईक यांनी देखील या 1-2 वर्षामध्ये या क्रिकेटच्या वर्तुळात मोठं नाव कमवलंय. ज्या पद्धतीने तो खेळत आलाय, महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके येतच असतात. चर्चेतलं नाव आहे अमित नाईक. एकटघरचा खेळाडू. आल्या बॉलची थोडीशी चाचपडणी करत असताना केतनच्या बरोबरने आता एक भागीदारी रचावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर साहिलचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस आणि त्याने विकेट मिळवली. प्रथमेश मात्रेची महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता दबाव इथून ते बनवू शकतात. केतन मात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड ऑफ पॉइंट, मिड ऑफ. मिड ऑनला कोणीच नाहीये. डीप मध्ये लॉंग ऑफ ठेवलाय. डीप मध्ये मिड विकेट. साहिलचा फुल टॉस. आल्या अमित नाईकने हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हीच खासियत आहे अमित नाईकची. अमित नाईक जो करतो गोलंदाजांवर सर्जिकल स्ट्राईक, जो कोणाला नाही भीत तो अमित. आला मैदानात, त्याच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 28. सुरुवात झाली आहे षटकाराने या ओव्हर मध्ये. आणखीन एक फुलर लेनचा बॉल. खूपच चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलाय. 6 धावांसाठी षटकार. हा देखील खेळाडू ISPL आपल्याला खेळताना दिसेल. आणि अनेक ग्रामीण क्रिकेटरचं स्वप्न कंप्लीट झालंय त्या ISPL मुळे. म्हणूनच मी मगाशी देखील उल्लेख तेच करत होतो की अनेकांना संधी मिळाली, काही खेळाडूंना संधी मिळालेली नाहीये. परंतु इथेच तुमचं क्रिकेट संपलंय का? तर बिलकुल नाही. अनेक संध्या तुम्हाला येतील. ग्रामीण क्रिकेट गाजवा, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट गाजवा. अमित नाईक सारखा खेळाडू जर सिलेक्ट होऊ शकतो त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर, त्याने घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर, तर तुमच्यामध्ये देखील तेच टॅलेंट आहे.
तुम्ही देखील प्रयत्नशील राहिला पाहिजे. गोलंदाज तयार. सचिन लहाने पुढचा बॉल घेऊन यावेळेला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे. चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळतंय. मगाशी गोलंदाजी चांगली केली होती भावेश आगिवलेने आणि ते चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये एक झेल टिपला होता. याही मॅच मध्ये एक सुंदर झेल. 2 षटकार मारून इथे मात्र डाव संपलाय. अमित नाईकचा 12 धावा त्याने केल्या या मॅच मध्ये. किंजल स्पोर्ट्स चषक व आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये उद्या 15 डिसेंबर बी गटामध्ये ग्रामीण गटामध्ये स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये जय हनुमान करंजविरा रोहा विरुद्ध वेताळ चांबारली असा सामना ठीक 9 वाजता खेळवला जाईल. त्याच्यानंतर स्वर्गीय जुईली म्हात्रे व स्वर्गीय जितेंद्र स्मृती जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध जीपी फुंडे असा सेकंड सामना आपल्या भेटीला येईल. त्यानंतर मंगलमूर्ती काळुंद्रे विरुद्ध आरसीसी पेठ या 2 टीमच्या दरम्यान थर्ड मॅच असेल आणि त्याच्यानंतरची मॅच असेल जितुआई 11 जीते विरुद्ध ओम साई भंगारपाडा असा हा 4था सामना खेळवला जाईल. तर पहिल्या सामन्यामध्ये करंजविरा रोहा विरुद्ध वेताळ सांबारली, सेकंड मॅच मध्ये बामणडोंगरी विरुद्ध फुंडे, मंगलमूर्ती काळुंद्रे विरुद्ध आरसीसी पेठ थर्ड मॅच आणि त्याच्यानंतर जीते विरुद्ध भंगारपाडा अशा मॅचेस उद्या या स्पर्धेमध्ये खेळवल्या जातील. तर उद्या बरोबर निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय. जो वेळ लॉट्स नुसार तुम्हाला देण्यात आलाय. बोलत यार सचिन आल्या आल्या उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. विकेट मिळू शकते का हे पाहायला लागेल. अपील केली आहे विकेट कीपरने. पंच एकमेकांकडे पाहतायत, शहानिशा करतायत आणि लगेचच ती अपील फेटाळली आहे. केतन देखील सांगतोय की बॉल थोडासा कोपराच्या दिशेने त्याच्या हातावर लागलाय, त्याच्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. साहिल लहानेने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये आल्या 13, पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 22, टीमची धावसंख्या 35. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमची धावसंख्या आहे. तर अजूनही 2 ओव्हरचा खेळ आहे आणि आता गोलंदाजीसाठी भावेश आगिवले गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ओव्हर नंबर 3 मध्ये मागच्या मॅच मध्ये भावेशने 3रं षटक हाताळलं होतं. त्याही षटकामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. राईट हँडेड बॅटरला जगून ठेवलं होतं आणि चांगला लेफ्ट आर्म सीमर आहे. तरुण आहे, तडफदार आहे, यंगस्टर आहे. अपेक्षा वाढतात ज्यावेळेला तुम्ही पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करता. परंतु त्याच्या समोर फलंदाजीसाठी बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम आहे. स्ट्रायकिंग एंडला तो खेळताना दिसेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला केतन म्हात्रे. पहिला बॉल भावेशचा. पहिलाच बॉल हवेत खेळलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून हवाई हल्ला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. मोठमोठे फटके मारण्यासाठी हाही खेळाडू पटाईत आहे आणि याही खेळाडूंचं सगळ्यांचं सिलेक्शन ऑलमोस्ट आयएसपीएल मध्ये झालंय. याही खेळाडूला तुम्ही आयएसपीएल मध्ये खेळताना पाहाल. चर्चा आहे त्या खेळाडूची. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. 10PL शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सर्वात मोठी स्पर्धा त्याने गाजवली होती. झहीर कालिया. या झहीर कालियाला एका सीझन मध्ये कुठल्याच फलंदाजाने बाउंड्री मारली नव्हती. बाउंड्री इन द सेन्स चौकार किंवा षटकार मारला नव्हता. त्याच्या विरुद्ध याच फलंदाजाने श्रेयसने 3 षटकार मारले होते. एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑलमोस्ट रोडवर मारला होता. तेव्हापासून चर्चेतलं नाव आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी हा खेळाडू जाणला जातो. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील मोठमोठे षटकार याने मारले होते. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता गोलंदाजाकडून. ओ रनआउटची संधी होती. आता 1 धाव इथे मिळेल असं दिसतंय. केतन आणि श्रेयसच्या खात्यामध्ये जाईल का नाही. अंपायरचा सिग्नल येतो. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, वाईड +1 अशा 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचले 43. धावा थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. केतन आता स्ट्रायकिंग एंडला आला. श्रेयस गेला नॉन स्ट्रायकिंग एंडला. केतनकडे स्ट्राईक आली. केतनने पहिल्या ओव्हर मध्ये 22 धावा वसूल केल्या. ऑलमोस्ट पहिल्या षटकामध्ये संपूर्ण सूत्र आपल्या खांद्यावर आपल्या हाती घेतली होती केतन म्हात्रेने. तर या ओव्हर मध्ये त्याच्याकडे अजूनही बॉल शिल्लक आहेत 5.
अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट कीपरने हा बॉल सोडलाय. गलीमध्ये जोपर्यंत बॉल अडवला जाईल अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल +1. आणखीन 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45. एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे 45. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज गमावले, त्याच्यामध्ये 0 वर आउट झाला होता प्रथमेश मात्रे. त्याच्यानंतर अमित नाईकने धावा केल्या होत्या 12. 2 षटकार मारत असताना श्रेयसच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बॉल हवेत आहे, टॉप एज लीडिंग एज घेतलीये, बॅटची वरची कडा आणि कॅच ड्रॉप. जेल पकडावे लागतील तुम्हाला, अशा कॅचेस सोडून चालणार नाहीयेत. तुमच्या समोर दिग्गज खेळाडू सध्या खेळताना दिसतायत, कॉन्फिडन्स दाखवावा लागेल असं नाहीये. तुम्ही देखील नमवू शकता विरोधी टीमला. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे, कधी तुम्हाला मंगळवार घेऊन जाईल, कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणेल हे आपल्याला देखील सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रयत्नशील राहिला पाहिजे. पुढचा बॉल 22चा. केतनसाठी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, बॉल निसटलाय विकेट कीपरच्या हातातून. परत एक वेळा बॅकवर्ड ऑफ पॉइंट आणि गलीमध्ये जातोय. बायचा इशारा अंपायर घोषित करतायत. एक्स्ट्रा रन जाईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 47. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. धावा झाल्या 47. कौतुक व्हायला पाहिजे, भावेशचं चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली फिल्डिंग केली आहे या मॅच मध्ये. शांत ठेवले, नो डाऊट पहिला एक मोठा फटका आला, परंतु त्याच्यानंतर दोन्ही बॅटरला थोडंसं शांत ठेवले त्याने. हा बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने हवेत खेळलाय. टायमिंग थोडंसं फसल्यासारखं वाटतंय. फिल्डर आहे खाली, जजमेंट चांगला आहे. चांगला प्रयत्न अजय पाटीलचा. फलंदाज श्रेयस बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा धक्का बसतोय एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणेला. 8 धावा केल्या या मॅच मध्ये श्रेयसने एक षटकाराच्या मदतीने. आणि चांगलं षटक मी म्हणेन भावेश आगिवलेचं या मॅच मध्ये, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. महत्वाचं म्हणजे त्याने एक विकेट देखील घेतल्याने ती श्रेयसची विकेट आहे. एक संधी देखील त्याने निर्माण केली होती या मॅच मध्ये. समोर जाते बॉल, तुझा समोर येते बॉल. एक बॉल अजून. बॉल डाय सूर्य तर डोले गॉगल घालू का? तुझ्या गॉगल कुठे तुझा? काय हेलिकॉप्टर स्ट्रोक होता. 6 धावा वसूल केल्यात आकाश चिंदारे याने. आल्या आल्या त्याच्या पॅट मधून हा षटकार येतोय. चांगलं टायमिंग. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता आकार घेते 50 ओलांडत असताना. टीमची धावसंख्या 53 मैदानामध्ये तग धरून खेळत असताना पाहायला मिळतोय. आणि केतनची खासियत राहिली या हंगामामध्ये, तो फिनिशिंग रोल मध्ये जास्त पाहायला मिळतो. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत. पाठी टी शर्ट वर असलेला नंबर तो देखील त्याचा लकी नंबर आहे. पहिल्या गाडीचा नंबर त्याच्या तो आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 36 बाईक जिंकलेल्या आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. बेस्ट बॅटर आणि मालिका वीराच्या अनेक कार्स त्याने जिंकल्यात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची कार थोडीशी स्पेशल होती. आणखीन एक मोठा धमाका. बॉल हवेत आहे, आता अंतर कमी मिळालंय. संधी आहे, 2 फिल्डर आहेत आणि दोघांच्या हातामध्ये बॉल विसावलाय. परंतु व्हाईट टी शर्ट वाला जो खेळाडू आहे जय भोईर, जयेश यांनी हा झेल टिपलाय फलंदाज बाद. अजय आणि जयेश दोघांनी प्रयत्न केला. शेवटी जयेशच्या हातामध्ये तो बॉल थांबला आणि आकाश चिंदारी याचा खेळ इथे संपलाय. 6 धावा आकाश चिंदारेने केले. भावेशचं कौतुक व्हायला पाहिजे. भावेशने नक्कीच काही वाईट बॉल टाकले, परंतु भावेशने षटकार जरी आले तरी देखील त्याने विकेट घेतल्या. ज्या फलंदाजाने त्याच्या विरुद्ध षटकार मारला त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय भावेश आगिवलेने. तर हा कॉन्फिडन्स पाहिजे. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर आतापर्यंत 53. मागच्या मॅच मध्ये याच टीमने 59 केल्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या होत्या. म्हणजेच या ओव्हर मध्ये जर तुम्ही 60च्या आतमध्ये थांबवलं या टीमला तर नक्कीच शक्यता आहे सेकंड इनिंग मध्ये तुमचाही खेळ चांगला होऊ शकतो, ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या मॅच मध्ये खेळलात. म्हणून क्रिकेटमध्ये तेच म्हटलं जातं, कोणता संघ वरचढ नसतो.
कोणताच संघ जास्त वेळ क्रिकेटच्या क्षेत्रावर अधिराज्य गाजवू शकत नाही, कारण न्यूझीलंड टीमने भारतामध्ये येऊन भारताला पराभूत केलं 3 टेस्ट मॅच मध्ये. त्याचमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघाची परिस्थिती थोडीशी बिकट पाहायला मिळते. आजही गाभा टेस्टला सुरुवात झाली असेल, सकाळी थोडासा पावसामुळे विलंब झाला. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत स्कोर बोर्डवर 53 धावा. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने 28 धावा केल्यात. पावसामुळे सामनाच पुढे होऊ शकलेला नाहीये. बॉल हवेत आहे, टर्न होईल कव्हर पॉइंट मधून, एक रन इथे कंप्लीट होते. सिंगल मिळेल. सूर्या नायडू नवीन बॅटर फलंदाजीसाठी. सूर्याने देखील अनेक स्पर्धा चांगल्या गाजवल्यात, खास करून मुंबई टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग त्याची कामगिरी चांगली झाली होती. सूर्या नायडू आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तो चांगला खोलवा टप्प्याचा बॉल होता, समोर मारलाय. एक धाव इथेही मिळेल. मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्या 2 बॉलवर फक्त 2 धावा खर्च केल्यात विवेक मात्रेने. याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. केतन अजूनही मैदानामध्ये खेळतोय. केतनच्या बॅट मधून 2 षटकार, 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल अशा धावा त्याने केल्यात. 23 धावांची आतापर्यंत नॉट आउट इनिंग त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. हा देखील बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, जास्त वाईड टाकलाय. अंपायरचा सिग्नल येतो. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर अब तक 56. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये एखादी विकेट, 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये नक्की राहतील जागृती स्पोर्ट्स रायगड असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 60 धावा 60-62च्या आसपास लक्ष चेस होऊ शकतं या ग्राउंडवर. ओ फुलर लेनचा बॉल होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय. आणखीन एक वेळा वाईड बॉल. दिशा चुकतोय गोलंदाजीमध्ये कुठेतरी गोलंदाज विवेक मात्रे. टप्पा चांगलाय नो डाऊट. वाईड यॉर्करचा प्रयत्न तो करतोय, परंतु लाईनच्या थोडासा बाहेर डिलिव्हर्ड करतोय. टीमची धावसंख्या 57. केतन मात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल होता, स्लाइस होत असताना गलीमधून थर्ड मॅनला निघालाय बॉल. आउटफील्ड फास्ट आहे त्या दिशेला, जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 61. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधला. जागृती 11 जागृती स्पोर्ट्स रायगडच्या विरुद्ध एनबी स्पोर्ट्स खेळताना दिसतो. आणि जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे केतन. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून काही कुपन्स देखील दिले गेलेत. ते आरपीएल मध्ये देखील दिले गेलेत. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त एक लक्की विजेता त्याला बाईक ती मिळेल ज्याने मॅन ऑफ द मॅच चे किताब जिंकलेत. रिव्हर्स स्वीप केलाय. पॉइंट मधून बॉल निघतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येतील केतनच्या खात्यामध्ये. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा, केतनची नजर पहा. मागच्या बॉलवर थर्ड मॅनला चौकार. या बॉलवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारत असताना पॉइंटला चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 65. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, सातत्याने भारतभर प्रवास असतो. वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळतात, वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन खेळतात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन खेळतात, वेगवेगळ्या नगरात शहरात जाऊन खेळत असताना प्रत्येक परिस्थितीचा आढावा घेत असताना प्रोफेशनलिझम क्रिकेट मधलं काय असतं हे खेळाडू सातत्याने दाखवत असतात. आणि केतनचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन या बॉलवर देखील चांगलं जुळलं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 65. बॉल आता शिल्लक आहेत या ओव्हरच्या अजूनही 2. ऑन साइडला फ्लिक करत असताना बॉल हवेत खेळला. फिल्डर आहे तिथे डीप स्क्वेअर लेगला. एक चांगला झेल. अखेर यश मिळालं विवेक मात्रेला. केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आता विकेट गमावलेले आहेत 5 बॅटिंग करत असताना टीम एनबी स्पोर्ट्स धनकवडीने. सिद्धार्थ आलाय न्यू बॅटर फलंदाजीसाठी.
स्पेशल प्लेयर आहे हा एनबी स्पोर्ट्सचा सचिन बाड यांनी प्रमोट केलेला खेळाडू सिद्धार्थ आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. शेवटचा बॉल फेस करण्याची संधी त्याच्याकडे असेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 65-65. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर असताना अखेर केतनची विकेट मिळाली. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला झेल देऊन परतलाय. चांगलं षटक, 2 चौकार या ओव्हर मध्ये आल्या, 2 वाईट बॉल आले. 10-2 12 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत विवेक ने खर्च केलेले आहेत. 2 चौकाराच्या मदतीने 8 धावा, 2 वाईट बॉल टाकल्याने 2 सिंगल, अशा 12 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. सिद्धार्थ समोर आहे. हो, परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय सिद्धार्थने, 1 रन इथे कंप्लीट केली आहे आणि बॅटिंग मध्ये नक्कीच लेदर क्रिकेटची झलक पाहायला मिळाली. सिद्धार्थच्या ओव्हरची होते समाप्ती. सिद्धार्थ होईल रनआउट, 1 धाव त्याच्या खात्यामध्ये जाईल आणि 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिलं सत्र संपले. टीमची धावसंख्या 66-67. लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे ज्यावेळेला मैदानामध्ये उतरेल जागृती स्पोर्ट्स रायगड. 67 टू विन. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या आपण ऐकूया परत एकदा पळसपे गावचा एक सुमधुर आवाज दीपक पाटील सरांचा या मॅच मध्ये. धन्यवाद. चला बॅट्समॅन जाऊ दे. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग नको. पंच लक्ष असू दे जरा. आणखी एक सामना खेळवायचा आपल्याला. चला बॅट्समॅन जाऊ द्या. असं झालं ना, मी असा असं केलं असतं ना, वापस मोठी दिली असती. हॅलो, तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. या ठिकाणी जागृती स्पोर्ट्स रायगडला जिंकण्यासाठी गरज आहे 67 धावांची. 67 रन्स टू विन. चांगली बॅटिंग परत केतन मात्रेची पाहायला मिळाली. 31 धावा. सलामीला येत असताना त्यानं उभारल्या. त्याला मिळालेली 7. अमित नाईकचे 2 षटकार. आकाश चिंदारेच्या बॅटमधून 1 षटकार. श्रेयश कदमचा 1 षटकार. सगळ्यांची मिळालेली 7 आणि म्हणूनच 4 ओव्हर्स मध्ये भरभक्कम धावसंख्या मात्र उभी राहिली. अविनाश वाघ थोडासा महागडा ठरला. भावेश अगिवले महागडा ठरला. परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये विवेक मात्रेनं फार चांगली बॉलिंग केली. साहिल लानेने सुद्धा मी तर म्हणे चांगली बॉलिंग केली. आणि पाहूया आता मात्र दावा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले.
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल विक्रांत चव्हाण. बघाशा ही मॅच मध्ये काय दर्जेदार खेळ राहिला या गोलंदाजाचा. सलामीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूला अजय पाटील आणि जयेश भोईर. या दरम्यान सन्माननीय प्रकाशजी खाडेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे अंकुशजी पाटील साहेब, त्याची लवकरच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वलभचे आमचे दोनही मान्यवर, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. किंजल स्पोर्ट चषक आदर्श ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच चालू करा. आशिष पाटील आणि जयेश भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चेस करायचंय. 67 धाबांचं संध्याकाळचं सत्र 5 वाजलेत. अजून एक सामना बाकी आहे. चॅम्प 11 पनवेल संघ वाट पाहतोय त्यांच्या समवेत मात्र कोणता संघ येणार आहे आणि त्यासाठी या इनिंग मध्ये काय घडते. जागृती स्पोर्ट्स रायगड पुढे येणार की NB धनकवडी, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. पहिलं षटक घेऊन विक्रांत चव्हाण तयार. समोर स्ट्राइक एंडला बॅटर जयेश भोईर, मिस्टर JB मान फ्रॉम भाताड आणि दुसऱ्या बाजूला आशिष पाटील सांगडे गावचा खेळाडू, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची इनिंग साकारले. विक्रांतचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ कडे सिंगल येते. आकाश चिंदारिया. 1 रन मिळेल का तो उघडलं जाते 1 या धावेनं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं अविनाश वाघच्या तब्बल 22 धावा आल्या होत्या. 2 षटकार 2 चौकार. त्यामुळे इकडे 67 करायचे असतील तर सुरुवातीपासून थोडासा आक्रमकपणा राबवावा लागेल. बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. समोर अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू जरूर खेळून काढला, परंतु व्यवस्थित बॅटवर कनेक्ट करू शकलेला नाही आशिष. मागच्या मॅच मध्ये 45 धावांची इनिंग साकारली होती या खेळाडूनं. पहिला सामना जिंकून दिला होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न पहा, सोपं नाहीये. विक्रांत चांगली बॉलिंग पहिल्याही सामन्यामध्ये तुम्हाला तो मॅच राहिला होता. चांगल्या बॉलिंगच्या जोरावर 2 ओव्हर्स मध्ये त्यानं 16 धावा देताना 4 फलंदाज बाद केले होते. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट इकडे मोठे फटके सजवणं, परंतु त्यामधून वाट काढावी लागेल. फुल टॉस आहे आणि फुल टॉसला फक्त दिशा दिले. बॉल साइड डी बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता आशिष पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 रन. आशिषचा फॉर्मच सांगतोय, जणू काही मागच्याच मॅचची इनिंग तो मात्र पुढे चालू ठेवतोय की काय. चांगला फलंदाज. त्यावेळेचा हा चेंडू टप्पापट बाहेर निघणारा हा चेंडू यष्टांच्या पाठीमागे. केतन मात्रे बायकरमॅन वाकणगावचा सितारा. यावेळेस शॉट ऑफ लेंथ होता. रिव्हर्सच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. बॉलला पाठवले. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. कमाल फटका आशिषच्या बॅटमधून येतोय षटकार. आज चांगले स्ट्रोक्स निघालेत आणि पहा अँगलचा वापर केला, स्विच इट केला होता आणि बरोबर चेंडू बॅटवर घेऊन त्याला भिरकावून दिला होता थर्डमॅनच्या वरतून. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 1 चौकार 1 षटकार येताना.
आर्यन भोईर येतोय गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. पाहूया समोर जयेश भोईरला सुद्धा आक्रमण करावं लागेल. समोर किती मोठा संघ आहे, किती मोठे गोलंदाज आहेत, यापेक्षा मात्र आपण काय करू शकतो हा विचार डोक्यात ठेवून मात्र बॅटिंग करावी लागेल. परंतु इकडे मात्र मिस टायमिंग झालाय. जेबीचा फटका आणि फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आर्यन भोईर टिपलाय झेल. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. जागृती स्पोर्ट्स रायगड एका बाजूला संघ पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला केतन मात्रे पाहायला मिळते. जागृती स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये खेळताना 31 धावांची खेळी त्यानं साकारले. इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील. आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नवीन बॅटर अजय पाटील, बेलोली गावचा सितारा. आरपीएल मध्ये कमाल केले या खेळाडूनं. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक वेगळा ऐतिहासिक विक्रम या खेळाडूच्या नावावर. लेग बिफोर द विकेटची जोरदार अपील, परंतु अपील नाकारले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आर्यन. स्मार्ट बॉलिंग. 6 बॉल मध्ये एका धावेची गरज असताना धाव दिली नव्हती. या बॅट्समन इकडे हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये आहे जरूर, परंतु एक रन जरूर मिळेल. पहा वेग प्रचंड आहे, जास्त रनअप मोठा नाहीये, परंतु क्विकली बाउन्सर अटेम्प्ट करतोय तो गोलंदाज आर्यन भोईर. थोडस कठीण जाते फलंदाजांसाठी. यावेळेस मात्र ढकललाय बॉलला. स्वीप कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस. बॉल जाईल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. आशिष पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. आज मात्र आशिष पाटीलला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. प्रत्येक गोलंदाजावर त्यांनी सपासप वार केलेत, कोणत्याच गोलंदाजाला सोडलेलं नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 45 आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 14 धावा त्यांच्या बॅटमधून येताना दिसल्यात. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड होता आर्यनच्या या चेंडूमध्ये, त्यामुळे कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक सुरू आहे. 67 चेस करायचे आहेत. इकडे पाहूया शॉट फाइंड. इकडे चेंडू खेळून काढलाय, तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एक रन मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये होईल बदलाव. फलकावर धावा लागल्या त्या 17. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. तिसरं षटक. वेगवान चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. क्लीन बॉल, त्रिफळा उडवलाय आशिष पाटीलचा. बाद होईल. धक्का क्रमांक 2 जागृती स्पोर्ट्स रायगड टीमला. दोनही सलामीवीर गारद झालेत. मोठ्या धावा चेस करायच्या. समोर सगळ्यात मोठा व्यावसायिक संघ उभा आहे आणि त्याच्या समोर मात्र जागृती स्पोर्ट्स रायगड सगळे ग्रामीणचे पनवेल तालुक्यामधील खेळाडू पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये अलिबागला त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु समोर कसोटी आहे मोठ्या संघाच्या विरोधामध्ये खेळण्याची. परंतु तरी सुद्धा मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल, परंतु ही संधी मिळाली एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, क्षमता तुम्हाला दाखवून द्यावी लागेल. तुम्हाला संपूर्ण जग पाहत आहे सध्याच्या घडीला, त्यामुळे नक्कीच आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत मी तर म्हणेन इकडे खेळ करणं गरजेचं आहे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रे. अमनला पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाली. ओ वेगवान चेंडू, इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका आणि बाको पॉइंटला झेल. टिपलाय, फलंदाज होईल बाद, खाते उघडू दिलं नाहीये. अनिकेत मात्र डिपार्ट ऑन 0. वेग पहा किती प्रचंड आहे आणि त्याचमुळे इकडे जड जाते थोडंसं टाइम करणं, कारण धावगती वाढवायची आहे, धावा फार मोठ्या चेस करायच्या आहेत. असं असताना मात्र मोठ्या फटक्यांसाठी जातात आणि त्यामध्येच मात्र झेल देऊन बाद होतात सध्याच्या घडीला जागृती स्पोर्ट्स रायगडचे फलंदाज. अमन ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फ्रॉम माथेरान अजय भस्मा. हॅट्रिक बॉल. ओ चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. झेल टिपला, विकेट हॅट्रिक संपादित करत असताना या स्पर्धेमधली 5वी विकेट हॅट्रिक. सुपर बॉलिंग फ्रॉम अमन नाव. लगातार 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. या अगोदर विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर ग्रामीण पोल मधून मोहा कोळीवाड्याच्या जोगेंद्र कोळीनं घेतली होती. त्यानंतर आपण पाहिलं मोराव्याचा गोलंदाज अलंकार मात्र लगातार 5 विकेट मात्र त्यानं आपल्या एका ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर किरवलीच्या मंगेश पाटीलनं विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेतली आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं आदईच्या ज्युनियर केडी शुभम शेळकेनं विकेट हॅट्रिक घेतली आणि ही 5वी विकेट हॅट्रिक खुल्या गटामधून येत असताना अमन मात्र विकेट हॅट्रिक नोंदवले. 5 यशस्वी गोलंदाज राहिलेत. कीर्तिमान केलाय त्यांनी या स्पर्धेमध्ये. लगातार 3 फलंदाजांना अमननं तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर तळेगाव वाडीचा शार्दुल चौधरी. अमन वेगावर स्वार होऊन सध्याच्या घडीला तो गोलंदाजी करतोय. पहा वेग पहा, डिफेन्स करण्यास भाग पाडतोय फलंदाजांना. प्रचंड वेग आहे, व्हेरी फास्ट. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजूनपर्यंत एकही धाव या ओव्हर मध्ये आलेली नाहीये आणि आपल्या वेगानं मात्र प्रभावित करतोय इकडे असलेल्या सगळ्यांनाच क्रीडांगणावर. कसोटी आहे शार्दुल चौधरीची सुद्धा या गोलंदाजी समोर. पाहूया. ओ इथे मात्र आणखीन एक वेगवान चेंडू. आग गोखणारी गोलंदाजी. सरळ जाऊन चेंडू स्टंपवर आदळलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात 4था आदरा दिलाय या ओव्हर मधला आणि निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज अमन. मेडन ओव्हरचा विचार केला तर या अगोदर अलंकार मात्रे मोराव्याच्या गोलंदाजांना मेडन ओव्हर केलं. त्यानंतर रोशन भोईरला आपण पाहिलं मेडन ओव्हर करताना. त्यानंतर तनय भगतनं मेडन ओव्हर केलं आणि इकडे पाहूया निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये अमन. ओ यावेळेस मात्र बॅटचा आउटसाइड एज घेऊन बॉल गलीमध्ये गेला होता. रन्स आल्या तिकडे 2 सहजतेनं आणि या 2 धावेनं निर्धाव षटक तर होऊ शकलेलं नाहीये, परंतु वेगवान गोलंदाजी मात्र कशी करावी हे मात्र दाखवून दिलंय गोलंदाज अमननं. फक्त 2 धावांचं षटक टाकलं. 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता मात्र त्यानं दाखवला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 19 धावा. त्यामुळे ही लढाई आता मात्र कठीण झाले. फॉर्मॅलिटीज आपण म्हणूया.
ओ यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि जाईल वाडी स्ट्रॉंग ऑन बॉडीलांच्या दिशेनं बैलवलीच्या अजय पाटीलच्या पाठमधून येतोय षटकार. क्लास पाहायला मिळाला. फुलं लयन होता खोदून काढलाय त्याला. षटकारानं थोडस पराभवाचं अंतर मात्र कमी जरूर केलं जाईल. सिद्धार्थ आलाय पहिला चेंडूवर त्याचं भव्य स्वागत झालंय. चेंज ऑफ पेस थोडासा धीमी गती केली होती आणि इकडे मात्र कवसला बॉल टोलवलाय. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबां करता चौकाराच्या स्थान मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. पंचांच्या इशाऱ्याची जरूर वाट पाहू. यस 4 रन तवसंख्या 4 ने पुढे जाईल. अजय पाटील बेलोली गावचा खेळाडू लढतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. च्या गोलंदाजानं मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये याच खेळाडूनं एका ओव्हर मध्ये एका धावेची गरज असताना निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम केला होता. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड अटेंड करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिड विकेट कडे चेंडू येतोय. श्रेयस आहे त्या ठिकाणी 1 रन मिळेल. तवसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. 31 बोर्ड अविनाश वाघ. वाघाची वाडी. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेमध्ये फटका. फटका फसलाय. लॉंग ऑफला झेल टिपलाय. फलंदाज बाद. फॉर्मॅलिटीज फक्त आता मात्र बाकी आहे. औपचारिकता कंप्लीट करतील मॅच ऑफिशियल्स. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक दाखवलाय. लॉंग ऑफच्या वरतून पाठवलाय चेंडू हवाई सफर करण्यासाठी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर भाताणच्या निलेश मोहीरनं ठोकलाय षटकार. क्षमता जरूर आहे ग्रामीणच्या आपल्या फलंदाजांकडे कोणत्याही क्रमांकावर येऊन मोठे फटके मारण्याची. समोर मात्र पक्का प्रोफेशनल संघ होता NB धनकवडी. ओ यावेळेस मात्र चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळला आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना जिंकलाय मोठ्या फरकानं NB धनकवडी या संघानं. अभिनंदन NB धनकवडी टीमचे कॅप्टन. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल आणि चॅम्प 11 पनवेल टीमचे कॅप्टन रेडी आहेत. NB धनकवडी कॅप्टन आपण या लवकर.